रामदास आठवले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली। निमित्त होतं नामदेव ढसाळ यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचं। नामदेवराव ढसाळ यांनी त्यांच्या विचाराशी मान राखला, ज्यांना त्याने मित्र मानले त्याच्याशी ते कायम मित्राच्या नात्याने वागले। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यावर माझ्यासारख्या मित्राला वाटलं की त्यांचा उचित सन्मान व्हायला पाहिजे होता। मी प्रयत्न सुद्धा केले, पण दुर्दैवाने त्यांना तो सन्मान मिळू शकला नाही। म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा त्याग नाही, ते सदैव बाळासाहेबांबरोबर राहिले, कारण त्यांचं म्हणणं होते हा मी परत प्रयोग करतोय शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याचा। मी कुठेतरी मला एखादं पद मिळालं नाही म्हणून मी परत बाजूला गेलो, त्याच्यामुळे संपूर्ण भीमशक्तीचं नुकसान होईल। माझी आज ताकद कमी आहे, माझं संघटन क्षीण आहे, पण शेवटी विचार म्हणतो। आणि मी सांगतो की जेव्हा रामदासजी आठवले आले मातोश्रीवर आणि त्यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा जो नवीन प्रयोग सुरू झाला, तेव्हा ढसाळ सामनामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मी जे बीज टाकलं होतं त्याला आता आकार येतोय। आता तुम्ही रामदास आठवल्यांना सोडू नका, एक नवीन प्रक्रिया, हा नवीन प्रयोग भीमशक्ती शिवशक्तीचा आठवल्यांच्या रूपाने जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही आठवल्यांना सोडू नका, आठवल्यांना शेवटपर्यंत। पण काय करणार आठवल्याचं आम्हाला सोडून? आठवल्याचं आम्हाला सोडून द्या। संजय राऊत म्हणाले की आम्ही त्यांना सोडलेलं आहे, तर आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही। आणि उद्धवजींचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर आम्ही तुमच्या सोबत असतो तर जी अवस्था तुमची झालेली आहे ती आमची पण झाली नसती। त्यामुळं तुमच्यासोबत आलो असता अजून आपल्या 30-35 जागा वाढल्या असत्या। त्यामुळे तुमचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री उद्धवजी म्हणत होते की तुम्ही डेप्युटी सीएम वा, पण मला असं वाटलं की मला ते दिल्लीमध्ये मंत्री व्हायचं आहे, मला नाहीतर मला वाटलं की इकडं काय कमी जास्त झालं तर हे मिळायचं नाही ते मिळायचं नाही। त्यामुळे ठीक आहे, तर म्हणून आम्ही या ठिकाणी आणि आज उद्धवजींचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझ्यावर अजिबात राग नाही। पॉलिटिकल भूमिका या असतात आणि शेवटी तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका मी तर सुरुवात असं मांडली होती। जरी मी बीजेपी सोबत जरी गेलेलो असलो तरी निवडणुकीनंतर आम्हाला जागा कमी पडणार हा प्रयत्न आम्ही करू, परंतु जर जागा कमी पडल्या तर शिवसेनेलाच आपल्यासोबत घ्यावं लागेल। जाहीररित्या मी अनेक वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये मांडलेलं आहे, नंतरच्या काळामध्ये मी मांडलं, बीजेपीच्या नेत्यांना मी बोललो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष पाठिंबा घेऊन जर सरकार बनवत असाल तर ही भूमिका अजिबात लोकांना आवडणारी नाही। आणि ज्या वेळेला बीजेपीला कळलं की हे मोठ्या प्रमाणामध्ये आपली बदनामी होते राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या चर्चेची, त्यानंतर बीजेपी शिवसेना एकत्र आलेली आहे। आता तुमच्या दोघांचे मंत्री झालेले आहेत, आता आमचे मंत्री कधी होतात बघूया। पवार साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि मला पहिल्याच फेरीमध्ये समाज कल्याण मंत्रिपद मिळालं, पण आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मला पहिल्यांदाही मिळालं नाही, दुसऱ्यांदाही मिळालं नाही, आता तिसऱ्यांदा मिळेल असं म्हणतात, बघूया काय मिळते का नाही। त्यामुळे संजय राऊत त्यांना विचारत होतो का तुमचं तर होणार आहे का, ते म्हणतो ते मला काय माहित नाही, अनिल देसाई होणार आहे तर त्यांचं होणार असेल तर माझे होऊ शकतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।